अहिल्यानगरमधील अनेक गावांमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला आणि या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। मुसळधार पावसामुळे वळगी गावातील वाळुंबा नदीला पूर आला आणि या पुरामुळे गावातील शेतकऱ्यांच्या कांदा जाळी आणि पशुधनाचं मोठं नुकसान झालेलं आहे। आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी। अहिल्यानगर शहराशेजारी असलेल्या सारोळा, अकोळनेर, खडकी, खंडाळा, वाळकी या गावांमध्ये काल मुसळधार पाऊस झाला। ढगफुटी सदृश्य झालेल्या या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं आणि या गावातून वाहणारी ही जी वाळुंबा नदी आहे या नदीला देखील मोठा पूर आला। या नदीचं पात्र पूर्णतः पाण्याखाली गेलं होतं। पात्राच्या बाहेरही 1 किलोमीटर पाणी साचलेलं होतं। आपण सध्या वाळकी या गावात आहोत। या गावामध्ये जाणारा जो गावातून जाणारा पूल आहे तो पूर्ण पाण्याखाली अजूनही गेलेला आहे। जवळपास आता 14 ते 15 तास झालेले आहेत, मात्र अजूनही पात्राच्या बाहेर पाणी दिसतंय। हे कशा प्रकारचं पाणी होतं, किती पूर होता? काल पूर्ण हा पुलावरून पाणी चाललं होतं। अक्षरशः त्या वरपर्यंत जवळजवळ एक अर्धा किलोमीटर पर्यंत वगैरे पाणी होतं। या नदीच्या पात्रामध्ये आसपास जेवढी छोटी छोटी दुकानं होती ती पूर्णपणे वाहून गेलेली आहेत। लाईटचे खांब वगैरे पूर्णपणे पडलेले आहेत। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान झाले। आपण पाहिलं की पलीकडच्या बाजूला वाळकी गावामध्ये जवळजवळ 25-40% भाग हा पाण्याखाली होता। असं पाणी या ठिकाणी याच्या अगोदर कधी पाहिलं नाही। लैलेश बारगजे, जी 24 तास, अहिल्यानगर।